राज्यातील सर्व नागरिकांसाठी खुशखबर आहे। 15 ऑगस्टपासून महा-डीबीटी पोर्टलवर नवीन 29 योजना चालू होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 ऑगस्ट निमित्त मोठी घोषणा केलेली आहे, तर सविस्तरपणे आपण जाणून घेऊया। आणि या स्वतंत्रता दिनाच्या निमित्ताने एक अतिशय चांगला मुहूर्त साधत आज आपल्या महा-डीबीटी पोर्टलवर या ठिकाणी 29 नवीन स्कीम्स ऑनबोर्डिंग आपण केलेलं आहे आणि त्यामुळे आता 105 स्कीम्स या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध आहेत। आपल्या जेवढे हितग्राही आहेत, लाभधारक आहेत, त्यांना कुठल्याही अडचणींचा सामना न करता या सर्व वैयक्तिक लाभाच्या योजना मिळाल्या पाहिजेत, या दृष्टीने आपण महा-डीबीटीची व्यवस्था उभी केली। आणि व्यवस्था उभी झाल्यापासून आपल्या हे लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात या संपूर्ण व्यवस्थेत पारदर्शिता आली, एक अकाउंटेबिलिटी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचे जे गैरउपयोग व्हायचे ते देखील मोठ्या प्रमाणात कमी झाले। अर्थात सेकंड जनरेशन रिफॉर्म्स आपण सुरू केले आणि त्यातनं आपले महा-डीबीटीचं जी व्यवस्था आहे ती अधिक चांगली, अधिक डिपेंडेबल आपण तयार केली आणि त्या माध्यमातून आता वेगवेगळ्या स्कीम्सचं ऑनबोर्डिंग आपण सुरू केलंय। या 105 योजना या ठिकाणी झालेल्या आहेत। आज विशेषतः या 29 योजनांमध्ये ओबीसी विभाग आणि उच्च तंत्र शिक्षण विभाग या दोघांचे मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी याच्यावर ऑनबोर्डिंग केलेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे जे आमचे हितग्राही आहेत किंवा लाभार्थी आहेत यांना कुठल्याही अडचणीचा सामना न करता योजनांपर्यंत पोहोचण्यात मदत होईल। पुढच्या काळात आपला प्रयत्न आहे की सगळ्याच योजना याच्यावर याव्यात, त्या दिशेने युजर डिपार्टमेंट आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग यांचा समन्वय चाललेला आहे। मला विश्वास आहे की लवकरच ते काम आपण पूर्ण करू। नागरिकांना सुलभतेनं कुठलीही अडचण न येता आणि आपल्या घर बसल्या एखादी गोष्ट करता आली पाहिजे किंवा आपल्या सेंटरवर जाऊन ती करता आली पाहिजे, त्या दिशेनं अतिशय उत्तम हे काम चाललेलं आहे। म्हणून IT विभागाचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि असंच त्यांनी वेगाने काम करत राहावं अशा शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमात मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।